मुख्यमंत्री अकोल्यात येण्यापूर्वी अकोला पोलिसांची झोप उडाली आहे। शेतकरी जागर मंच, प्रहार, शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यक्रमात गोंधळ घालतील काय असा प्रश्न पोलिसांना पडला आहे। त्यामुळे सभास्थळी कडक बंदोबस्त तैनात केला गेला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज अकोला दौरा आहे। दुपारी 2:30 वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदानावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आहे। या सभेत मंत्रिमंडळातील काही सदस्य उपस्थित राहणार आहे। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अकोल्यातील शेतकरी जागर मंचचे कार्यकर्ते आक्रमक असून त्यांची धरपकड सुरू झाली आहे। तर सभास्थळी येणाऱ्या प्रत्येकांची कसून तपासणी करत आहे। दरम्यान सभेत काही गोंधळ होऊ नये यासाठी अकोला पोलीस सतर्क असून साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आले आहेत। तर सभेच्या बाहेरच शेतकरी जागर मंच, प्रहार, उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक यांना थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांचा आहे। विविध आंदोलक यांनी सभास्थळी गोंधळ घालू नये यासाठी पोलिसांनी कसून तपासणी सुरू केली असून सभा सुरळीत होण्याचा प्रयत्न अकोला पोलिसांचा आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री ज्या मार्गाने येणार आहे त्या मार्गावर देखील कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे।